ब्रेड बनवण्यासाठी सर्वात प्रथम 1 कप दूध, 2 चमचे साखर आणि 1 चमचा ईस्ट ॲड करून ते मिक्स करून कमीत कमी 3 ते 5 मिनटं थांबावे. 3 ते 5 मिनटं त्याला अशा प्रकारे झाकून ठेवल्यानंतर 5 मिनिटांनंतर अशा पद्धतीने ईस्ट ॲक्टिवेट झालेले दिसेल. त्यात 3 ते 5 वाटी मैदा मी ॲड केलेला आहे, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे ऑइल ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. पहिल्यांदा 3 वाटी आणि नंतर लागेल तसे अजून 1 ते 2 वाटी मैदा ॲड करून व्यवस्थित घट्ट डव बनवून घ्यावा. हा गोळा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही परातीमध्ये काढून घेऊन तो व्यवस्थित छान मऊसूद मळून घ्यावा. या स्टेपमध्ये हा गोळा छानपैकी 10 ते 15 मिनटं मळून घ्यायचा आहे, जेणेकरून ते ईस्ट व्यवस्थित पूर्णतः त्याच्यामध्ये ॲड होऊन एकजीव होईल. आणि मग एका भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून याला 2 तास प्लास्टिकने बंद करून ठेवायचा आहे. 2 तासानंतर डव फुलून अशा पद्धतीने तयार होतो. हे ब्रेडचं टेक्स्चर आहे. परत हे परातीमध्ये काढून घेऊन व्यवस्थित छान मऊसूत तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं आहे. या डवला परत मळून व्यवस्थित छान मऊसूत करायचं आहे. याला चपातीसारखं किंवा आपल्या पिझ्झासारखा डव बनवून परत त्याच्यामध्ये फोल्डिंग करून अशा पद्धतीने एक आकार बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून ब्रेडच्या पॅनमध्ये ठेवता येईल. मग ब्रेडच्या पॅनला तुम्ही सगळीकडून ऑइल लावून घ्या आणि मग आपण जो ब्रेडचा डव बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून वरतून एक हलकीशी ऑइलची लेअर परत लावायची आहे, जेणेकरून ते सुकणार नाही. आणि आता आपण शेवटचा एक अर्धा तासासाठी ते परत प्लास्टिक फॉइलने झाकून ठेवणार आहोत. अर्ध्या तासाच्या वेटिंग नंतर परत डवचा आकार वाढून तो पूर्ण पॅनचा आकार घेतो. आता हा शेवटची एक जी लेअर मी लावतीये ती आहे दुधाची लेअर, सो दॅट बेकिंगच्या वेळेला एक क्रिस्प वरच्या साईडना येण्यासाठी आपण एक दुधाची वरची लेअर लावायची आहे. आणि मग आपला हा ब्रेड OTG मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी रेडी आहे. OTG आधी 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटे प्री हीट केलेला होता आणि आता आपण बेक करण्यासाठी 180 डिग्री सेल्सिअस अर्धा तासाचा वेळ लावून OTG मध्ये आपला ब्रेड बेक करणार आहोत. बेक झाल्यानंतर ब्रेडचं टेक्स्चर अशा पद्धतीने दिसेल. तो ब्रेड सर्व साईडने आधी मोकळा करून घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीने आपला हा ब्रेड तयार आहे. बघा, ब्रेड एकदम मऊसूत आणि छान स्पॉन्जी तयार झालेला आहे. चला तर आता कट करून बघूया. आणि कट केल्यानंतर ब्रेडचा लुक हा असा आहे. ब्रेडचं टेक्स्चर एकदम बरोबर आलेलं आहे आणि छान सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे.